दिवाळीचा 5वा दिवस म्हणजेच पाडवा. त्याला बळीप्रतिपदा असंही म्हटलं जातं. खूप आधी महाबळी नावाचा महान दानशूर आणि लोकप्रिय राजा होता. त्याच्या राज्यात सर्वत्र आनंद, समृद्धी आणि शांती असते. पण त्याची कीर्ती आणि शक्ती वाढतच गेली. तशी देवांना भीती वाटू लागली. तेव्हा देवांनी भगवान विष्णूंना मदतीसाठी विनंती केली. मग भगवान विष्णूंनी घेतला वामन अवतार, एक लहान ब्राह्मणाच्या रूपात. तो वामन राजाकडे गेला आणि त्यांनी 3 पाऊल जमीन राजाकडे दान मागितली. राजाने सहज ते मान्य केले. पण क्षणातच तो वामन वाढू लागला. त्याने पहिल्या पाऊलात पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पाऊलात आकाश व्यापले आणि तिसऱ्या पाऊलासाठी जागाच उरली नाही. तेव्हा राजा नम्रपणे म्हणाला, प्रभू, तिसरं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. त्याची भक्ती पाहून प्रभू प्रसन्न झाले आणि त्यांनी राजाला वर दिला की दरवर्षी एकदा तो पृथ्वीवरती येऊन आपल्या लोकांना भेटू शकेल. तो दिवस म्हणजेच बळीप्रतिपदा. महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया आपल्या पतींच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात आणि पती आपल्या पत्नींना भेट देतात. म्हणूनच ह्या दिवसाला पाडवा म्हणून साजरे केले जाते. तुम्हाला सर्वांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.